Hello friends, hope you are all safe and healthy. Welcome to Knowledge Treasure channel. फ्रेंड्स, आज आपण पाहतो आहे 10th स्टँडर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 लेसन नंबर 5 हीट ह्यामधील पार्ट 3 पाहणार आहोत. ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण लेटेंट हीट आणि रेग्युलेशन कव्हर केलेला होता. आय होप तुम्ही ते व्हिडिओ पाहिला असेल. जर पाहिला नसेल तर आय बटनवर क्लिक करून तुम्ही ते पाहू शकतात. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. सो फ्रेंड्स, लेट अस बिगिन. Anomalous behavior of water. In general, when a liquid is heated up to a certain temperature, it expands, and when cooled, it contracts. तुम्हाला माहीतच आहे की नॉर्मली कोणत्याही लिक्विडला हीट सप्लाय केल्यावर त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज होते, म्हणजे एक्सपांड होते, आणि जेव्हा हीट रिमूव्ह करतो म्हणजे कूल करतो तेव्हा व्हॉल्यूम डिक्रीज होते, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होते. वॉटर हवेवर शोज ए स्पेशल अँड एक्सेप्शनल बिहेवियर. वॉटर हे जे आहे त्याचा अपोजिट एक स्पेशल आणि एक्सेप्शनल बिहेवियर दाखवत असते. इफ वी हीट वॉटर फ्रॉम 0 to 4 degree Celsius, इट कॉन्ट्रॅक्ट्स इन्स्टेड ऑफ एक्सपांडिंग. जर आपण 0 to 4 degree Celsiusमध्ये वॉटरला हीट सप्लाय केले तर तेव्हा ते एक्सपांड होण्याऐवजी कॉन्ट्रॅक्ट होतो. आपण नॉर्मली काय पाहतो, जेव्हा आपण लिक्विडला हीट करतो तेव्हा त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज होते आणि डेन्सिटी डिक्रीज होते. आता व्हॉल्यूम इन्क्रीज होते आणि डेन्सिटी डिक्रीज होते असं पाहतो. पण जेव्हा आपण वॉटरला 0 to 4 degree Celsiusमध्ये पर्यंत हीट करतो त्यावेळेला ह्या रेंजमध्ये आपण हीट करतो तेव्हा वॉटर एक्सपांड होत नाही, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होते. व्हॉल्यूम एक्सपांड होत नाही तर काय होते, कॉन्ट्रॅक्ट होतो. हेच काय आहे वॉटरचं एक वेगळा बिहेवियर. व्हॉल्यूम डिक्रीज होते म्हणजे डेन्सिटी इन्क्रीज होते. ओके, हेच काय आहे वॉटरचा एक वेगळा बिहेवियर आहे आणि ते फक्त आणि फक्त 0 to 4 degree Celsius रेंजमध्ये असतो. त्याच्यानंतर मात्र म्हणजे 5 degree Celsius असू दे, 6 degree Celsius असू दे, असा त्याच्यानंतर कोणत्याही टेम्परेचरमध्ये वॉटर नॉर्मली बिहेव करत असतो. ओके, ॲट 4 degree Celsius इट्स व्हॉल्यूम मिनिमम ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन. 4 degree Celsiusवर त्याचा व्हॉल्यूम मिनिमम असतो का तर त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट झालेला असतो. इफ द वॉटर इज हीटेड फर्दर इट एक्सपांड्स अँड इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस. जर आपण 4 degree Celsius नंतर वॉटरला हीट सप्लाय कंटिन्यू केले तर तेव्हा वॉटर एक्सपांड होते आणि म्हणजे व्हॉल्यूम इन्क्रीज होते. म्हणजेच काय आहे, वॉटर नॉर्मल बिहेवियर दाखवत असते. The behavior of water between its temperature from 0 to 4 degree Celsius is called anomalous behavior of water. फक्त 0 to 4 degree रेंजमध्ये वॉटरला हीट सप्लाय करताना वॉटर नॉर्मल बिहेवियरचा एक्झॅक्ट ऑपोजिट बिहेवियर शो करते. म्हणजेच हीट सप्लाय करताना व्हॉल्यूम इन्क्रीज होण्याऐवजी व्हॉल्यूम डिक्रीज होते आणि डेन्सिटी डिक्रीज होण्याऐवजी इन्क्रीज होते. हे जे वॉटर नॉर्मल बिहेवियरचा ऑपोजिट बिहेवियर दाखवत असते त्यालाच आपण काय म्हणतो, एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर असे म्हणतो. ओके, इफ 1 kg of water is heated from 0 degree Celsius and its volume is plotted as a function of temperature, we get the graph shown in the figure 5.4. आता ह्या ठिकाणी 1 kg वॉटर आहे जे की 0 degree Celsius पासून हीट केला जातो. त्याचं ते व्हॉल्यूम वर्सेस टेम्परेचर आपण ग्राफ ड्रॉ केले तर ते कसे दिसणार, असे दिसणार. फिगर 5.4मध्ये इथे दाखवलेलं आहे. तर ह्या ठिकाणी एक्स ॲक्सिसमध्ये टेम्परेचर घेतलेलं आहे, वाय ॲक्सिसमध्ये व्हॉल्यूम घेतलेला आहे. व्हॉल्यूमचे युनिट आहे सेंटीमीटर क्यूब पर ग्रॅम. त्याच्यामुळे आता 0 to 4 degree Celsius ह्या 0 to 4 degree Celsiusमध्ये वॉटर एनॉमलस बिहेवियर दाखवत असतो. त्याच्यामुळे व्हॉल्यूम काय होणार, व्हॉल्यूम डिक्रीज होणार. व्हॉल्यूम इथं डिक्रीज होणार 0 to 4 degree Celsiusमध्ये. आणि
4 डिग्री सेल्सिअसवरती व्हॉल्यूम, इथं 4 डिग्री सेल्सिअसवरती व्हॉल्यूम सगळ्यात मिनिमम असतो आणि त्याच्यानंतर 4 डिग्री सेल्सिअस नंतर जर आपण वॉटरला हीट केले तर, म्हणजे हीट सप्लाय कंटिन्यू केले तर त्याचं व्हॉल्यूम काय होणार, व्हॉल्यूम असे इन्क्रीज होत जाणार आहे. ओके. ॲट 4 डिग्री सेल्सिअस द व्हॉल्यूम ऑफ वॉटर इज मिनिमम. 4 डिग्री सेल्सिअसवरती वॉटरचं व्हॉल्यूम मिनिमम असणार. इट मीन्स दॅट द डेन्सिटी ऑफ वॉटर इज मॅक्झिमम ॲट 4 डिग्री सेल्सिअस. डेन्सिटी ऑफ वॉटर 4 डिग्री सेल्सिअसवरती मॅक्झिमम असणार. हे तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला येऊ शकतात. नेक्स्ट आहे स्टडी ऑफ अनॉमलस बिहेवियर of water using Hope's apparatus. The anomalous behavior of water can be studied with Hope's apparatus. वॉटरचं अनॉमलस बिहेवियर आपण होप्स ॲपॅरेटस थ्रू स्टडी करणार आहोत. होप नावाचा एक सायंटिस्टने ही ॲपॅरेटस फाइंड आउट केलेला आहे. इथे खाली ॲपॅरेटस दाखवलेला आहे. ही ॲपॅरेटस कोण फाइंड आउट केला, होप नावाचा एक सायंटिस्टने, आणि तो अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर व्हेरीफाय करून दाखवलेला आहे. In Hope's apparatus, a flat bowl is attached to a cylindrical container as shown in the figure 5.5. तर ह्या ठिकाणी फिगरमध्ये दाखवल्यासारखं होप्स ॲपॅरेटस, त्याच्यामध्ये एक सिलेंड्रिकल कंटेनर आहे, असा एक सिलेंड्रिकल कंटेनर आहे आणि इथे एक बाउल आहे, बाउल अटॅच केलेला आहे. सिलेंड्रिकल कंटेनरला बाउल अटॅच केलेला आहे. तर there is a provision to attach thermometer above to measure temperature T2 and below to measure temperature T1. The flat bowl on the cylindrical container. तर आता इथे दोन प्रोव्हिजन आहे थर्मोमीटर ठेवण्यासाठी. फ्लॅट बाउलचा अप्पर साईडला एक थर्मोमीटर ठेवलेला आहे T2 थर्मोमीटर टेम्परेचर मेजर करण्यासाठी, आणि फ्लॅट बाउलचा खालचा सरफेसला लोअर साईडला एक थर्मोमीटर ठेवण्यासाठी प्रोव्हिजन आहे. इथे थर्मोमीटर T1 जोडलेला आहे टेम्परेचर मेजर करण्यासाठी. वॉटर इज फिल्ड इन द सिलेंड्रिकल कंटेनर अँड ए मिक्सचर ऑफ आईस अँड सॉल्ट इज पुट. आईस अँड सॉल्ट मिक्सचरला फ्रीजिंग मिक्सचर म्हणतात. इज पुट इन द फ्लॅट बाउल. तर हे जे सिलेंड्रिकल कंटेनर आहे त्याच्यामध्ये इथपर्यंत वॉटर घेतलेला आहे आणि फ्लॅट बाउलमध्ये आईस आणि सॉल्टचं मिक्सचर, त्याला फ्रीजिंग मिक्सचर म्हणतो, ते घेतलेलं आहे. तुम्ही समर सीझनमध्ये ऑब्झर्व केला असेल, दुपारच्या वेळेस सायकलमध्ये कुल्फी विकत जातात ना, त्यांच्याकडे पण असेच आईस आणि सॉल्टचा बाउल असतात. ड्युरिंग द स्टडी ऑफ अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर युजिंग होप्स ॲपॅरेटस, टेम्परेचर T1 अँड T2 आर रेकॉर्डेड आफ्टर एव्हरी 30 सेकंड. आपल्याला वॉटरचा अनॉमलस बिहेवियर होप्स ॲपॅरेटस यूज करून स्टडी करायचा आहे. तर त्यासाठी दोन्ही थर्मोमीटर T1 आणि T2 मधला टेम्परेचर फॉर एव्हरी 30 सेकंड आपल्याला नोट डाऊन करायचं आहे. द टेम्परेचर आर प्लॉटेड ऑन द वाय ॲक्सिस अँड द टाइम इन मिनिट ऑन द एक्स ॲक्सिस. द ग्राफ इज शोन इन द फिगर 5.6. तर इथे 5.6 मध्ये एक ग्राफ दाखवलेला आहे. तर इथे टेम्परेचर वाय ॲक्सिसमध्ये घेतलेला आहे, टाइम एक्स ॲक्सिसमध्ये घेतलेला आहे. The graph shows that initially both the temperatures T1 and T2 are identical. However, as time passes, temperature T1 of water in the lower part of the cylinder decreases fast, while temperature T2 of water in the upper part of the cylinder decreases comparatively slowly. तर इथं ग्राफमध्ये बघितले तर थर्मोमीटरचं टेम्परेचर T1 आणि T2 हे दोन्ही थर्मोमीटर आहे. ह्या दोन्हीचं टेम्परेचर इनिशियली सेम असणार. किती असणार, 12 डिग्री सेल्सिअस असणार. आता जसजसे हळूहळू टाइम पास होत जाईल तसतसे T1 आणि T2 ह्या ठिकाणी आपण दोन टेम्परेचर मेजर करायचं आहे. तर आता जसजसे टाइम पास होईल तसतसे T1चं टेम्परेचर जो आहे, जे की लोअर पार्टमध्ये आहे, ते खूप फास्टली असे डिक्रीज होते. बट ह्या ठिकाणी T2 आहे, जे की अप्पर पार्टमध्ये T2 आहे, त्याचं टेम्परेचर कंपॅरेटिव्हली म्हणजे T1 पेक्षा खूप कमी डिक्रीज होते. However, once the temperature T1 of the lower part reaches 4 degrees Celsius, it remains almost stable at that temperature. तर ह्या ठिकाणी T1 मधलं टेम्परेचर एकदा 4 डिग्री सेल्सिअसला गेला त्याच्यानंतर ते स्टेबल राहते. त्याच्यानंतर काय होते,
T2 डिक्रीसेस स्लोली टू 4 डिग्री सेल्सिअस. T2 थर्मोमीटरचं टेम्परेचर हळूहळू 4 डिग्री सेल्सिअसवरती येते. आधी आपण पाहिलं होतं T1 जे आहे त्याचं टेम्परेचर T1 जे आहे त्याचं टेम्परेचर काय होते खूप फास्टली डिक्रीज होत होता कंपॅरेटिव्हली T2. म्हणजे T1चं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत खूप फास्टने डिक्रीज होत होता आणि T2 हळूहळू डिक्रीज होत होता. बट 4 डिग्री सेल्सिअसवर आल्यानंतर T1 काय झाला स्टेबल झाला, पण T2चं टेम्परेचर डिक्रीज होत होता. जेव्हा T2चं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसवरती आला दॅरआफ्टर त्याच्या नंतर काय झाला T2चं टेम्परेचर रॅपिडली डिक्रीज झाला. T2 decreases slowly to 4 degree Celsius. Thereafter, since T2 starts changing rapidly, it records 0 degree first, and after that, the lower thermometer T1 records 0 degree Celsius temperature. So, इथे तुम्ही बघू शकता जेव्हा T2चं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसवरती आला त्याच्यानंतर T2चं टेम्परेचर रॅपिडली डिक्रीज झाला. रॅपिडली असं डिक्रीज झाला. जेव्हा T2चं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसवरती आला तेव्हा ते रॅपिडली 0वरती आला. म्हणजे T1चं टेम्परेचर हळूहळू डिक्रीज होते, त्यामुळे T2चं टेम्परेचर पहिला 0 डिग्री सेल्सिअसवर आला आणि T1चं टेम्परेचर नंतर 0 डिग्री सेल्सिअसवर येते. आता ह्या ठिकाणी तुम्ही दोन्ही टेम्परेचर T1 आणि T2चं टेम्परेचर एक ठिकाणी इथं इंटरसेक्ट होते. तिथे म्हणजे हे कोणतं टेम्परेचर आहे 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर. इथे डेन्सिटी वॉटरचा डेन्सिटी मॅक्सिमम असणार. तेच इथे सांगितले द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ द टू कर्व्स शोज द टेम्परेचर ऑफ अ मॅक्सिमम डेन्सिटी. मॅक्सिमम डेन्सिटीचं टेम्परेचर कोणतं आहे तर 4 डिग्री सेल्सिअस. हे दोन्ही थर्मोमीटर एका ठिकाणी इंटरसेक्ट करतात तिथे म्हणजे 4 डिग्री सेल्सिअसमध्ये डेन्सिटी मॅक्सिमम असतात. ओके, हे आपण एक स्टोरी थ्रू आपण रिमेंबरमध्ये ठेवू शकतात. लहानपणी तुम्ही सगळे कासव आणि ससाचे गोष्टी ऐकलेल्या असणार. तर इथे T1 आहे ससा आणि T2 आहे कासव. त्यांचा गोल काय आहे 0 डिग्री सेल्सिअस. तर ससा म्हणजे T1 पहिलं खूप फास्टने जाते पण मध्येच त्याला काय होतं झोप येते तर आणि तिथेच ते झोपते. म्हणजे T1चं टेम्परेचर जेव्हा 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत येते 12 डिग्री टू 4 डिग्रीपर्यंत T1 काय खूप फास्टने जाते आणि जेव्हा ते 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत येते तेव्हा ते कॉन्स्टंट राहते स्टेबल राहते. पण कासव काय करतात स्लो स्पीडने कॉन्स्टंट स्पीडने कंटिन्युअस चालत असतात आणि सो पहिला त्याचा गोलपर्यंत पोचते. म्हणजे इथे T2चं टेम्परेचर काय होते स्लोली डिक्रीज होते आणि 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत येते आणि नंतर पहिला 0 डिग्री सेल्सिअसला येते. त्याच्यानंतर हे त्या झोपेतून उठलेला ससा पळत गोलपर्यंत येते पण त्याच्या अगोदर कासव आलेला असतात पोचलेला असतात गोलपर्यंत. म्हणजेच इथे T1 जेव्हा 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत येते तेव्हा T2 पहिलाच 0 डिग्री सेल्सिअसला पोचलेला असतात. दिस स्टोरी इज जस्ट फॉर रिमेंबरिंग. ओके, नेक्स्ट आपण बघूया हाऊ कॅन वी एक्सप्लेन दीज ऑब्झर्वेशन्स. तर मग हे जे ऑब्झर्वेशन आपण कसे एक्सप्लेन करणार आहोत. आता ह्या ठिकाणी इनिशियली द टेम्परेचर ऑफ वॉटर इन द मिडल ऑफ अ सिलेंडर लोअर्स ड्यू टू फ्रीजिंग मिक्सचर इन द आउटर बॉल. तर आता ह्या ठिकाणी फ्रीजिंग मिक्सचर आहे त्याच्यामुळे सिलेंडरचा मिडल पार्टचा वॉटर आहे त्याचं टेम्परेचर कमी होत जाते. टेम्परेचर कमी झाला सिन्स द टेम्परेचर ऑफ वॉटर there decreases its volume decreases and its density increases. त्याच्यामुळे काय झाला टेम्परेचर कमी झाले तर व्हॉल्यूम कमी होणार आहे आणि डेन्सिटी वाढणार आहे. डेन्सिटी वाढल्यामुळे काय होते therefore the water with higher density moves downward. टेम्परेचर कमी झाला डेन्सिटी वाढला सो डेन्सिटी वाढल्यामुळे ते पाणी कुठे जाणार असे खाली येणार. तर therefore the lower thermometer T1 shows rapid fall in the temperature and this continues till the temperature of water becomes equal to 4 degree Celsius. त्याच्यामुळे काय होते डेन्सिटी वाढल्यामुळे वॉटर इथं खाली येते कूल वॉटर खाली आल्यावर T1 मधलं टेम्परेचर डिक्रीज होत गेला खूप फास्टने डिक्रीज होते आणि ते 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत कंटिन्यू होते.
When the temperature of water starts decreasing below 4 degrees Celsius, its volume increases. जेव्हा हे वॉटरचं टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसचा खाली येते तेव्हा वॉटर बिहेव एनॉमलसली. म्हणजे नॉर्मली काय होते, जेव्हा आपण लिक्विड कूल करतो तेव्हा त्याचा व्हॉल्यूम काय होणार, नॉर्मली काय होते जेव्हा आपण वॉटर कूल करतो तेव्हा त्याचा व्हॉल्यूम डिक्रीज होते आणि डेन्सिटी इनक्रीज होते. पण इथं 4 डिग्री सेल्सिअस डिक्रीजिंग बिलो 4 डिग्री सेल्सिअस तेव्हा काय होते, water shows anomalous behavior, so volume increases and density decreases. Okay, it therefore moves in the upward direction. Density कमी झाल्यामुळे वॉटर कुठे जाते, वॉटर अपवर्ड डायरेक्शनला जाते. The temperature of water in the upper part T2 therefore decreases rapidly to 0 degree Celsius. The temperature of water in the lower part T1 however remains at 4 degree Celsius for some time and then decreases slowly to 0 degree Celsius. आता काय होणार, T2 थर्मोमीटरचं टेम्परेचर डिक्रीज व्हायला सुरू होते. टेम्परेचर डिक्रीज होते T2च्या. तर जसे टाइम पास होईल तेव्हा T2 थर्मोमीटरचा टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत येणार आणि त्याच्यानंतर T2 थर्मोमीटरचं टेम्परेचर रॅपिडली डिक्रीज होते आणि 0 डिग्री सेल्सिअसपर्यंत येते. पण T1 थर्मोमीटरचं टेम्परेचर थोडा वेळ पुरता स्टेबल राहणार आणि त्याच्यानंतर ते डिक्रीज होते आणि ते 0 डिग्री सेल्सिअसमध्ये येणार. हे असे आपण एनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर डिस्क्राईब केलेलं आहे. इथं नेक्स्ट आपण बघूया. इथे आपण ग्राफ बघितलेला आहे. आता इथे एक फिगर आहे त्याचं एक्सप्लेनेशन. यूज युअर ब्रेन पॉवर. फर्स्ट वन, इन रिजन्स विथ कोल्ड क्लायमेट द aquatic plants and animals can survive even when the atmospheric temperature goes below 0 degree Celsius. सी फिगर 5.7. फिगर इथे दाखवलेला आहे. कोल्ड क्लायमेटिक रिजनमध्ये ॲटमॉस्फिअरिक टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा खाली येत असतात, म्हणजे मायनसवर येत असतात टेम्परेचर. असं असताना ॲक्वॅटिक प्लांट्स किंवा ॲनिमल्स तिथे कसे राहत असणार. तर इथे फिगर आहे. जसे की ह्या ठिकाणी कोल्ड रिजन आहे. कोल्ड रिजन म्हणजे टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असणार. जेव्हा टेम्परेचर कमी होणार तेव्हा काय होते, टेम्परेचर डिक्रीज होणार, टेम्परेचर कमी होणार तेव्हा काय होते, वॉटरचं व्हॉल्यूम कॉन्ट्रॅक्ट होणार, म्हणजे व्हॉल्यूम डिक्रीज होणार आणि डेन्सिटी इन्क्रीज होणार. ओके, मग ह्या सरफेसमधला वॉटर, इथलं सरफेसमधला वॉटरचा डेन्सिटी इन्क्रीज झाला, सो ते काय करणार, डेन्सिटी इन्क्रीज झाल्यामुळे ते असे खाली येणार, बॉटमला येणार. आता सरफेसवरचा वॉटरचा टेम्परेचर डिक्रीज होत होत किती 4 डिग्री सेल्सिअसला आला. मग तेव्हा काय होते, तेव्हा वॉटर शोज एनॉमलस बिहेवियर. म्हणजे आता वॉटरचं टेम्परेचर 3 डिग्री सेल्सिअसला आला. इथला वॉटरचं टेम्परेचर जर 3 डिग्री सेल्सिअसला आला म्हणजे त्याचा व्हॉल्यूम काय होणार, जेव्हा वॉटरचं टेम्परेचर 3 डिग्री सेल्सिअसला आला, 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी आला, तेव्हा वॉटर शोज एनॉमलस बिहेवियर. सो व्हॉल्यूम काय होणार, व्हॉल्यूम ऑफ वॉटर इन्क्रीज होणार, डेन्सिटी काय होणार, डिक्रीज होणार. डेन्सिटी एकदा डिक्रीज झाला, कमी झाला, त्यामुळे वॉटर इथे सरफेसमध्येच राहणार, खाली येणार नाही. इथे खालचं वॉटरचा टेम्परेचर किती असणार, 4 डिग्री सेल्सिअस असणार. इथे वॉटर 3 डिग्री सेल्सिअसमध्ये आला, 2 डिग्री सेल्सिअसमध्ये आला, असे कमी होत होत कुठंपर्यंत आला, 0 डिग्री सेल्सिअसला आला. पण ते खाली येते का, खाली येत नाही. कारण काय आहे, एनॉमलस बिहेवियर. इट विल शोज द एनॉमलस बिहेवियर. बिकॉज ऑफ दॅट व्हॉल्यूम ऑफ वॉटर इन्क्रीजेस, डेन्सिटी डिक्रीजेस. डेन्सिटी डिक्रीज झाल्यामुळे ते सरफेसवरतीच राहणार. सो आता 0 डिग्री सेल्सिअसमध्ये आला म्हणजे वॉटरचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होते, आईसमध्ये होते. इथं आईसमध्ये असा आईस लेयर तयार होते. आता अप्पर सरफेसमध्ये वॉटरचं टेम्परेचर किती आहे, 0 डिग्री सेल्सिअस झाला. पण पॉन्डच्या बॉटममध्ये वॉटरचं टेम्परेचर किती असणार, 4 डिग्री सेल्सिअस असणार. मग इथला टेम्परेचर का कमी होत नाही, कारण सरफेसवरती हे जे आईस तयार झालेलं आहे तर ते आईस जे आहे ते हीटचं बॅड कंडक्टर आहे. म्हणजे हीटला आत पण सोडत नाही आणि बाहेर पण जाऊ देत नाही. हीट बाहेर गेली नाही तर टेम्परेचर कसे कमी होणार, हीट आत आलं नाही तर टेम्परेचर कसे इन्क्रीज होणार, टेम्परेचर कसा कमी होणार. हीट आत आलं नाही तर टेम्परेचर इन्क्रीज कसं होणार, हीट बाहेर गेलं नाही तर टेम्परेचर कसे कमी होणार. सो आईस इज अ बॅड कंडक्टर ऑफ हीट. सो त्याच्यामुळे म्हणजेच
आईस इथं तयार झाल्यामुळे हे खालचं जे पाणी आहे त्याच्यातला टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसमध्येच राहणार. सो 4 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरमध्ये ऑर्गॅनिझम्स, ॲक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स, ॲक्वॅटिक प्लांट्स ते सर्वाईव्ह करू शकतात. ओके, जगू शकतात. कोल्ड रिजनमध्ये 4 डिग्री सेल्सिअस असताना ॲक्वॅटिक प्लांट्स आणि ॲक्वॅटिक ॲनिमल्स जगू शकतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड क्वेश्चन. In cold regions, in winter, the pipes for water supply break and even rocks break. कोल्ड रिजनमध्ये विंटर सीझनमध्ये टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअसपेक्षा खाली येतात, तर मायनसमध्ये येतात, तर त्या ठिकाणी वॉटर सप्लायचं पाईप्स ब्रेक होतात आणि रॉक्स क्रॅक होताना दिसते. का असं का? तर जेव्हा वॉटर 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा खाली येतात तेव्हा काय होतात? वॉटर शोज ॲनॉमलस बिहेवियर. म्हणजे जनरली नॉर्मली काय होते, वॉटर जेव्हा कूल करतात, आपण जेव्हा वॉटरला कूल करतो तेव्हा व्हॉल्यूम डिक्रीज होते आणि डेन्सिटी इन्क्रीज होते. तर हे झालं नॉर्मल. पण वॉटर शोज ॲनॉमलस बिहेवियर बिटवीन 0 to 4 डिग्री सेल्सिअस. म्हणजेच कोल्ड रिजनमध्ये जेव्हा टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी येतात तेव्हा पाईपलाईनमध्ये जे वॉटर आहे ते एक्सपांड होत असते. त्याच्यामुळे 0 to 4 डिग्री सेल्सिअसमध्ये व्हॉल्यूम काय होणार? वॉटरचा व्हॉल्यूम इन्क्रीज होणार, डेन्सिटी डिक्रीज होणार. जेव्हा कोल्ड रिजनमध्ये टेम्परेचर 0 to 4 डिग्री सेल्सिअस असतात किंवा 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी येते तेव्हा पाईपलाईनमध्ये असणारा हे जे वॉटर आहे ते एक्सपांड होते. जेव्हा ते एक्सपांड होते तेव्हा ह्या पाईपवर वॉटर एक्झर्ट्स प्रेशर इन लार्ज अमाऊंट. सो पाईप्स ब्रेक होतात. काही वेळा असं होतं की कोल्ड रिजनमध्ये वॉटर जे आहे ते रॉक्सच्या आत एंटर होते. अशा वेळी जर टेम्परेचर 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा खाली आलं तर वॉटर एक्सपांड होतात. पण हा जो एक्सपांड झालेला वॉटरला तिथे प्लेस नसल्यामुळे ते रॉकवर मोठ्या प्रमाणात प्रेशर एक्सर्ट होते. ड्यू टू दॅट रॉक्स विल क्रॅक. ओके फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ड्यू पॉईंट अँड ह्युमिडिटी हे टॉपिक्स कव्हर करणार आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग द कम्प्लीट व्हिडिओ. सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी ह्यासारखे नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. आणि त्याचबरोबर खाली कमेंट करायला विसरू नका. सो फ्रेंड्स, let us conclude on today's topic. We'll meet on next video with a new topic. Thank you for watching this video. See you in the next video. Bye bye.